अध्यक्ष महाशय आणि बंधू भगिनींनो, मी माझं भाषण हे बसून करणार आहे. याबद्दल आपला गैरसमज होणार नाही अशी मी आशा व्यक्त करतो. मी बसत आहे याचा अर्थ आपल्याबद्दल अनादर व्यक्त करत आहे किंवा बेपर्वाई आहे असं आपण मानणार नाही असं मी धरून चालतो. आपण उदार अंतःकरणाने मला ही बसून बोलण्याची परवानगी द्यावी. आजच्या या सभेला सुरुवात करण्यापूर्वी 1945 मेमध्ये याच गावामध्ये दुसऱ्या देवळामध्ये जी एक सभा आम्ही केली होती त्या सभेची स्मृती आज माझ्या मनात जागी होत आहे. त्या सभेचा जो विषय आम्ही जाहीर केलेला होता तो हा होता की पाकिस्तानी आक्रमण आणि प्रतिकार. वर्ष 1965 होतं, महिना मे होता आणि असं असूनही हा विषय आम्ही मुद्दाम लावलेला होता. त्यावेळी मी असं आवाहन केलेलं होतं आणि असा इशारा दिला होता सावधगिरीचा की येत्या काही महिन्यामध्ये पाकिस्तान आणि हिंदुस्तान यांच्यामध्ये संघर्ष हा अपरिहार्य आहे. लढाई जुंपली जाणार आणि लढाई जरी कच्छमध्ये किंवा काश्मीरमध्ये किंवा पाकिस्तानबरोबर जी आपली पश्चिम सरहद्द आहे त्या सरहद्दीवर लढली गेली तरी त्या लढाईचा संबंध येणार आहे तो तुमच्याशी, माझ्याशी, आमच्या भवितव्याशी, आमच्या स्वातंत्र्याशी. मी असं सांगितलं होतं पुढे जाऊन की आज कांजरकोटवर जी पाकिस्तानची संगीन रोवण्यात आलेली आहे ती महाराष्ट्रावर आहे, ती रत्नागिरीवर आहे, कुडाळवर आहे, स्वतःच्या उंबरठ्याशी आणि स्वतःच्या उराशी आहे असं प्रत्येक स्वाभिमानी भारतीयाने मानायला हवं. मी ही भूमिका मांडत फिरत होतो, परंतु सारासार विचार न करता पक्षनिष्ठेनेच प्रत्येक गोष्टीकडे पाहायचं हा ज्यांचा धर्म आहे अशा काही महाभागांनी माझ्यावर टीका केली आणि म्हणाले की अलीकडे यांचा तोल चाललेला आहे आणि हे युद्ध पिपासू बनलेले आहे. पुढचा इतिहास तुम्हाला माहिती आहे की मे मध्ये जो इशारा आम्ही दिला होता तो तंतोतंत खरा ठरला. लढाई झाली, अभूतपूर्व अशी लढाई झाली. काही दृष्टीने आम्ही विजयी झालो, खऱ्या दृष्टीने राष्ट्र विजयी झालं. काही दृष्टीने आम्ही का झालो तर पाकिस्तान बरोबर गेल्या 18 वर्षाचं जे काँग्रेस सरकारचं लांगुल चालनाचं कचखाऊ पडखाऊ माघार घेणारं धोरण होतं ते टाकून देण्यात आलं पाहिजे आणि त्याचबरोबर पाकिस्तानला समजेल असं लढाऊ, झुंजार आणि प्रतिकाराचं धोरण अंगीकारलं पाहिजे ही भूमिका आम्ही मांडत आलो होतो. पाकिस्तान सहकार्यास तयार असेल तर सहकार्य, पाकिस्तान हाताला हात देत असेल तर हात, पण पाकिस्तान हात उगारणार असेल तर पाकिस्तानचा हात कलम करून देण्याची भारताची तयारी असायला हवी. आणि या एकाच भूमिकेतून हिंदुस्तान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मित्रत्वाचं नातं राहील, शांती राहील. परंतु लांगुल चालनाची पडखाऊ कुचखाऊ आणि वेळोवेळी शांतीची पठण करून हिंदुस्तान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मैत्री राहणार नाही, शांती राहणार नाही, तर उलट पाकिस्तानच्या आक्रमणाची लटकती टांगती तरवार या देशाच्या सौभाग्यावर आणि स्वातंत्र्यावर सदैव तळपत राहील. हा इशारा आम्ही त्यावेळी देत होतो. शौक म्हणून देत नव्हतो, गंमत म्हणून देत नव्हतो, मजा म्हणून देत नव्हतो, हौस म्हणून देत नव्हतो. अपरिहार्य स्पष्ट दिसणारं कर्तव्य म्हणून आम्ही ते सांगत होतो. एक गोष्ट चांगली होती की त्यावेळी भारताचा जो पंतप्रधान होता तो सरळ होता, उमदा होता आणि तो उंचीने लहान असला तरी मनाने फार मोठा होता. हिंदुस्थानच्या जनतेला काय पाहिजे हे समजून घेण्याची मनाची तयारी होती आणि मनाचा मोठेपणाही होता. आणि म्हणून आम्ही जे आक्रंदन चालवलं होतं, तुम्ही जे आक्रंदन चालवलं होतं की गेली 18 वर्षे एवढासा पाकिस्तान आम्हाला गुरकावण्यात येतो, आम्हाला धमकी देतो, आमची अवहेलना करतो, आमचा उपहास करतो, आमची निर्भत्सना करतो आणि जगात मग आमची हेटाळणी होते, आमची थट्टा उडते, आमची रेवडी उडते, आमची टिंगल होते. हे सारं थांबलं पाहिजे हे जे तुम्ही म्हणत होता त्याला मग शास्त्रींच्या तोंडातून ही वाचा फुटली. 6 सप्टेंबर 1955 साली एक नवा हिंदुस्तान जन्माला आला. 6 सप्टेंबर 1965 साली एक नवा हिंदुस्तान जन्माला आला. हिंदुस्तानचा 2000 वर्षाचा इतिहास त्या दिवशी बदलण्यात आला आणि एक नवं पर्व, एक नवं पान त्या दिवशी लिहिण्यात आलं. एका नव्या युगाचा आरंभ झाला. आजपर्यंतचा असा इतिहास होता
की शत्रूंनी या देशावर आक्रमण करावं, नव्या शस्त्रांचा उपयोग करावा, आमचा पराभव करावा, पराभवाचा कलंक आमच्या मातृभूमीच्या कपाळावर लादावा आणि यशाचा कुंभ घेऊन निघून जावा. अलेक्झांडर द ग्रेट, ज्याला आपण सिकंदर म्हणतो, त्यावेळेपासून तो 1962 ऑक्टोबरमध्ये लिन पिओने नेफामध्ये जे आक्रमण केलं, चीनने जे नेफामध्ये आक्रमण केलं, त्यावेळेपर्यंत हे दुष्ट चक्र चालू होतं. शत्रू यावा, घाला घालावा, पराभव करावा, निघून जावं आणि आम्ही त्या जखमा चाटत, त्या बेड्या उचलत इथं रुदन करत राहावं. हा आमचा इतिहास होता. हा इतिहास बदलणं आवश्यक होतं. हा इतिहास बदलणं शक्य होतं. हा इतिहास बदलला गेला नाही तर हिंदुस्थानला स्वतंत्र म्हणून जगणं शक्य नव्हतं. आणि म्हणून आम्ही मागणी करत होतो की हा जो इतिहास आहे त्याचा एक धडा आपण शिकूया. कुठला हा धडा? की शत्रू चालून येतो, आमच्या भूमीवर येतो आणि लढाई आमच्या भूमीवर होते. पानिपतमध्ये होते, प्लासीमध्ये होते, नेफामध्ये होते, सेलामध्ये होते, बोमदिलामध्ये होते. हे बदला. शत्रू कोण आहे हे माहिती आहे, मित्र कोण आहे हे माहिती आहे. मग शत्रूची पावलंच आमच्या दिशेने पडू लागली. शत्रूचं सैन्य त्याच्या शिबिरातून आमच्या दिशेने निघालं की त्याचा बंदोबस्त आमची सरहद्द ओलांडून तो येण्यापूर्वी त्याला त्याच्या मायभूमीत गाठून त्याच्याशी टक्कर दिली पाहिजे. पाकिस्तानी असेल तर लाहोरमध्ये, चीनी असेल तर चीनमध्ये. ही युद्धनीती भारताने अंगीकारली पाहिजे हे आम्ही सांगत होतो. शेवटी शास्त्रीजींनी ही मान्य केली. आदेश शास्त्रीच्या तोंडातून निघाला, परंतु आज्ञा भारतीयांच्या अंतःकरणातून निघाली. लाहोरवर कूच करा हा फौजेला आदेश दिला लाल बहादूर शास्त्री यांनी. परंतु लाल बहादूर शास्त्रींना ही प्रेरणा दिली ही आज 44 कोटी, आज 45 आहे, आज जास्ती झाले आहे, 49 कोटी झाले आहे, या भारतीयांनी दिली होती. इतिहासामध्ये नोंद राहील, शास्त्रीजींनी आज्ञा दिली आणि हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी दिली. शास्त्रीजींचं हे ऋण आपण जरूर मान्य करू. म्हणून शास्त्रीजींच्या नावाने इथे येऊन कोण तिवल्या बावल्या करून मतं मागू लागला तर त्याची मात्र डाळ आम्ही शिजू देणार नाही. परंतु शास्त्रीजींच्या मुखातून ही जी आज्ञा निघाली तिची प्रेरणा कोणी गेली होती? 49 कोटी भारतीयांच्या अंतःकरणात ही मागणी चालत होती. युगायुगाची ही मागणी होती की हिंदुस्थानच्या शत्रूला हिंदुस्थानची सरहद्द ओलांडून आत येण्यापूर्वीच गाठून बंदोबस्त करा. ही युगायुगाची मागणी होती. ही एका वर्षाची नव्हती. ही 2000 वर्षाची भारताची मागणी होती. ही सहस्त्र लक्ष कोटी कोटींची ही मागणी होती. त्याला शास्त्रीजींनी वाचा फोडली आणि आम्ही त्या लढाईतून विजयी झालो. पण नंतर काय झालं? सिंहगडाबद्दल असं म्हणतात, गड आला आणि सिंह गेला. काही लोकांच्या बाबतीत असं होतं, सिंह येतो गड जातो. परंतु आमच्या बाबतीत असं झालं, गडही गेला आणि सिंहही गेला. गड आम्ही जिंकला होता, कारगिल जिंकलं होतं, हाजीपीर जिंकलं होतं. पाकिस्ताननी जी जबरदस्त तयारी केलेली होती ती पाकिस्तानची संगीन मोडलेली होती. तिचं टोक मोडलं होतं, तिची धार मोडली होती. ही साधी लढाई नव्हती, ही छोटी लढाई नव्हती, ही सामान्य लढाई नव्हती. दिसायला 3 आठवड्यांची लढाई होती. वरपांगी पाकिस्तान आणि हिंदुस्थान यांच्यामध्ये ही झुंज झाली होती. परंतु ज्याला लष्कराची थोडी माहिती आहे त्याला ही लढाईचा खरा अर्थ दिसला असता. या लढाईचा खरा अर्थ, याच्या मर्यादा या स्पष्ट झाल्या होत्या. लढाई इशोगिल कॅनलच्या परिसरात हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झाली. परंतु हा लढाईचा खरा अर्थ नाही. खरी लढाई प्रत्यक्ष जरी तिथे झाली तरी या लढाईची व्याप्ती फार मोठी होती. चारी दिशांनी हिंदुस्थान वेढला गेला होता. उत्तरेला चीनचं सैन्य खडं होतं. बंगालच्या उपसागरामध्ये आता दोलायमान ज्याचं सिंहासन झालेलं आहे, जो गटंगळ्या खात आहे, तो सोक्यानो भारताला धमकी देत होता आणि सैन्य पाठवण्याचा विचार करत होता. आणि पूर्वेला आणि पश्चिमेला पाकिस्तानचं अद्ययावत सुसज्ज सैन्य आमच्या विरुद्ध उभं होतं. चारी बाजूनी आपला देश वेढला गेला होता. पाकिस्तानकडे बंदुका आमच्यापेक्षा चांगल्या होत्या. पाकिस्तानचे रणगाडे आमच्या रणगाड्याहून चांगले होते. पाकिस्तानच्या तोफा आमच्यापेक्षा जास्त लांब पल्ल्याच्या होत्या. पाकिस्तानची विमानं ही आमच्यापेक्षा वेगवान होती. एक तास पाकिस्तान नव्हता, पाकिस्तानचे छुपे आणि खुले मित्र होते. पाकिस्तानचे छुपे मित्र आपल्याला माहिती होते. सौदी अरेबिया पाकिस्तानला मदत करू पाहत होता. इराण पाकिस्तानला मदत करत होता. दुसरी फालतू अरब राष्ट्र पाकिस्तानला मदत करू पाहत होती. मी फालतू अशा करता म्हणालो की हे पडखाऊ कचखाऊ काँग्रेस सरकार या अरबांच्या पुढे नेहमी लाळ घोटाळत असतं. या अरबांना एक भाषा समजत असते, समशेरीची, तलवारीची, बरोबरीची. मला अरबांची मैत्री पाहिजे, परंतु ती काँग्रेसच्या लाळघोटेपणातून मिळणार नाही. तर अरबांना ज्यावेळी हिंदुस्थानचं तेज दिसेल त्यावेळी अवघ्या अरब राष्ट्रांची भारताला मैत्री मिळणार. अरबांच्या पुढे बघेल त्यावेळी मान झुकावून मान वाकून ही मैत्री मिळणार नाही.
पण या अरबातील काही जॉर्डन सारखी छोटी राष्ट्र हिंदुस्थानला विरोध करून पाकिस्तानला उचलून धरण्याचा प्रयत्न करत होती. परंतु याही पेक्षा चीनची फौज हिमालयावर उभी होती आणि दक्षिणेला सुकर्णोची फौज, इंडोनेशियाची फौज उभी होती. पाकिस्तानचे जे मित्र आहेत आणि पाठीराखे आहेत ते असं म्हणतात की या लढाईमध्ये पाकिस्तानचा विजय झाला का 11 कोटी हिंदुस्थानी विरुद्ध 11 कोटी पाकिस्तानी विरुद्ध 49 कोटी हिंदुस्थानी यांच्यामध्ये हा लढा होता. म्हणून 49 कोटींनी 11 कोटींचा पराभव केला. यात नवलते कसलं? हे वरपांगी खरं आहे, परंतु आज शिरल्याचे खोटं आहे असं स्पष्ट होईल. एका बाजूला 11 कोटी पाकिस्तानी होते, दुसऱ्या बाजूला 49 कोटी भारतीय होते असं दिसतं. परंतु खरं कसं होतं पहा. ही लढाई कोणामध्ये झाली? कुठली सैन्य उभे होती? एका बाजूला 49 कोटी भारतीय उभे होते आणि यांच्या विरुद्ध 11 कोटी पाकिस्तानी अधिक 11 कोटी इंडोनेशियन आणि अधिक 67 कोटी पाकिस्तानी. एक चीनी म्हणजे 49 कोटी भारतीयाविरुद्ध 98 कोटी शत्रू उभे होते. 11 कोटी एका बाजूला आणि 49 कोटी एका बाजूला असं नसून 49 कोटी एका बाजूला आणि 98 कोटी एका बाजूला असा हा लढाई होता. आणि शेवटी या लढाईमध्ये 49 कोटींचा विजय झाला. हा 1965 सप्टेंबरचा इतिहास होता. या लढाईतून आपण आपले स्वातंत्र्य वाचवलं आणि जगाला एका आगळ्या भारताचं दर्शन दिलं. साऱ्या जगभर हिंदुस्थानचं कौतुक झालं. दारातिरची पडलेल्या जवानांनी हिंदुस्थानचा कलंक पुसून काढला. हिंदुस्थानमध्ये एक नव चैतन्य आलं होतं, नवं जीवन आलं होतं, नवी प्रतिभा, नवी स्फूर्ती यांचं दर्शन जगाला झालं. अवघ्या जगाने भारताला वंदन केलं. या गोष्टीला फक्त 1 वर्ष झालं आणि आज काल जगाच्या गौरवाला, आदराला, सन्मानाला, कुर्निसाताला, प्रणामाला पात्र असलेला भारत आज सर्वांच्या पुन्हा एकदा किवेला, तुच्छतेला, अवहेलनाला, उपहासाला पात्र होऊन बसलेला आहे. काल विजयाचा कुंभ घेऊन असलेला आमचा भारत आज प्रत्येकाच्या दारामध्ये बिकीची झोळी घेऊन उभी आहे. ज्या भारत मातेच्या डोक्यावर काल विजयश्रीचा मुकुट चमकत होता, तिच्याच डोक्यावर आज तुच्छतेचे उद्गार टेकले जात आहे, वार केले जात आहे. कालचा हातातील यशकुंभ आणि आजची ही भिकेची जोडी, आपण याचा विचार केला पाहिजे. आणि आजच्या निवडणुकीमध्ये या महत्वाच्या प्रश्नाकडे तुम्ही आणि आम्ही वळायला हवं. या निवडणुकीचा अर्थ साधा नाही, या निवडणुकीचा अर्थ महान आहे, मोठा आहे, दीर्घकाळ चालणार आहे. आपल्याला माहिती आहे की तलावामध्ये आपण खडा टाकला तर लाटा येतात, तरंग येतात, लहरी येतात. हा जो मतदानाचा कागद तुम्ही या पेटीमध्ये टाकणारा, त्याचा आवाज येणार नाही. इतका तो हलका असतो, फुलासारखा, पिसासारखा,